तो वेळ आम्हाला देता येत नाही आणि वेगवेगळ्या तणावातून आलेल्या प्रत्येकाला आता संगीताच्या साथीनं ध्यानामध्ये आपण मंत्रमुग्ध केलेलं आहे. जय गुरुदेव, जय गुरुदेव. रुद्रपूजा करण्याच्या आधी गुरुपूजेने सुरू करूया. हां, बघा, जीवनामध्ये गुरुचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुचा अर्थच काय? गु म्हणजे गुह्यतम, गूढ. रू म्हणजे प्रकाश. इंग्लिशमध्ये रेज म्हणतात ना, प्रकाश, किरण. मग गुरुचा खऱ्या अर्थाने अर्थ होतो जो प्रकाशाकडे घेऊन जातो, अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा. आज आपण इथे रुद्र पूजा करणार आहोत, रुद्र अभिषेक करणार आहोत. पण रुद्र पूजा म्हणजे काय? रुद्र म्हणजे काय? शिवाची आराधना करण्याचा अर्थ काय? हे ज्यांच्यामुळे आपल्याला कळलं त्यालाच तर गुरु म्हणतात. सर्वप्रथम एक छोटीशी गुरुपूजा करूया आपण. बघा, अनादी कालापासनं हे गुरुतत्व म्हणजे मार्गदर्शक तत्व आपल्याबरोबर आहे. इंडेक्स फिंगर, तर्जनी आहे ना, त्याला गुरुचं बोट म्हणतात. तुमच्यातले जर कोणी पुखराज वगैरे जर खडा घातला असेल तर तो या बोटात घालायला लागतो. का बरं? याला म्हणतात गुरुचं बोट. का बरं गुरुचं बोट म्हणतात? कारण या बोटाचा उपयोग आपण मार्गदर्शन करण्याकरता करतो. जर तुम्हाला एखाद्याने कोणी प्रश्न विचारला की मला या ठिकाणी जायचं आहे, कसं जायचं, तर तुम्ही काय म्हणतात? त्या दिशेने जा. कोणतं बोट वापरता? हे बोट वापरता. हे बोट वापरतं का कोणी? नाही, गडबड होईल, याचा अर्थ वेगळा होतो. पण मार्गदर्शन करण्याकरता या बोटाचा उपयोग होतो, म्हणून या बोटाला गुरुचं बोट म्हणतात, तर्जनीला. गुरु म्हणजेच जो मार्गदर्शन करतो, जो अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, त्याला गुरु म्हणतात. मग ही श्रावणामधली पूजा का करायची? याच्या मागे काय उद्देश आहे? रुद्र अभिषेक केल्याने काय होईल, याचा काय अर्थ आहे? या सगळ्याचं मार्गदर्शन हे सगळं गूढ आहे, गुह्यतम आहे. याच्यातनं जो आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातो तो गुरु. त्या तत्वाचं स्मरण करणं, त्याचा आदर करणं म्हणजे गुरुपूजा करणं. ठीक आहे? तर एक छोटीशी गुरुपूजा पहिले आपण करून घेऊया, त्याच्यानंतर आपण थोडी चर्चा करूया की रुद्रपूजा काय, का आपण करणार ते. ठीक आहे? सगळ्यांना मराठी ठीक आहे? सगळ्यांसाठी मराठी समझ में आता है सबको? मराठी सगळ्यांना समजतं? माझा आवाज येतोय, मागपर्यंत ऐकू येतोय? येस. आणि माझं मराठी कळतंय? ते पण दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. मराठी समजणं आणि पण तुमचं कळत नाही असं पण होऊ शकतं. हां, ओके, माझं पण मराठी तुम्हाला कळतंय. छान. तर सर्वप्रथम गुरुपूजा आपण करणार आहोत. सगळ्यांनी डोळे बंद करा. 3 वेळा गुरु ओम असं उच्चारण करूया, मग आपण गुरुपूजा सुरू करूया. एक साधारण श्वासात आणि बाहेर. गुरु ओम करता दीर्घ श्वासात. गुरु ओम.
गुरु ओम गुरु ओम. जर तुमच्यात कोणी गुरुपूजा पंडित असतील, ज्यांना ही पूजा येत असेल, तर ते माझ्या बरोबरीने गुरुपूजा म्हणू शकतात. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मच्छ्रीगुरुपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं समायाभ्यन्तरशुचिः. आवाहनं नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं त्रोटकं वार्तिककारमन्या अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. यद्वारे निखिलानिलिम्पपरिषत् सिद्धिं विदत्ते निशं श्रीमच्छ्रीलसितं जगद्गुरुपदं नत्वात्मतृप्तिं गता. लोकाज्ञानपयोदपाटनदुरं श्रीशङ्करं शर्मदं ब्रह्मानन्दसरस्वती गुरुवरं ध्यायामि ज्योतिर्मयम्. आवाहनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः. आसनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः. स्नानं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः. वस्त्रं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः. चन्दनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः. अक्षतां समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः. पुष्पं समर्पयामि
श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। धूपं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। दीपं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। नैवेद्यं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। ताम्बूलं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। श्रीफलं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आरार्तिक्यं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। आरार्तिक्यं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। पुष्पाञ्जलिं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रीब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणसहितं सद्गुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पुष्पाञ्जलिं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। जय गुरुदेव। आता आपण रुद्र पूजा सुरू करूया। हा, रुद्र म्हणजे काय? रुद्र म्हणजे पण शिवस्वरूपच, शिवाच रुद्र म्हणजे पण। आणि शिव म्हणजे काय? शिव म्हणजे सगळं काही, जे तुम्ही विचार करू शकतात ना, ते सर्व शिवाचंच रूप आहे। पण शिवाचं एक प्रमुख रूप आपण म्हणू शकतो शुद्ध ज्ञान किंवा पूर्ण ज्ञान। म्हणजे
शिवाची आराधना करणं म्हणजे एका अर्थाने शुद्ध ज्ञानाची आराधना करण्यासारखं आहे. तुम्ही कधी शिवपुराण वाचलंय का? शिवपुराण ऐकलं असेल, वाचलं असेल. त्याची सुरुवात कशी होते माहिती? पार्वती माता एक प्रश्न विचारतात शिवजींना आणि शिवजी त्याचं उत्तर देतात. पार्वती माता हे उत्सुकतेचं प्रतीक आहे. जाणून घेण्याची जी इच्छा असते ना आपल्या मनामध्ये, त्याचं प्रतीक पार्वती माता आहे. आणि शिवजी तो ज्ञानाचा स्रोत आहे. शिवजी म्हणजे सगळं काही, पण शुद्ध ज्ञान किंवा पूर्ण ज्ञान म्हणजे अथांग. शुद्ध ज्ञान कसं असतं? अथांग असतं. म्हणून शिवजींना जेव्हा दाखवलं जातं ना, निळं का दाखवतात? अथांगतेचं प्रतीक आहे, शुद्धतेचं प्रतीक आहे. तर जेव्हा आपण रुद्रपूजा करतो, शिवाची पूजा करतो, तर एका अर्थाने आपण ज्ञानाची पण पूजा करत आहोत. अच्छा, कोणी म्हणेल, विचार करेल, ज्ञानाची काय गरज आहे? ज्ञानाची पूजा कशाला करायला पाहिजे? ज्ञान असलं ना की जीवन सोपं होतं. हे अनुभव केलंय तुम्ही? एक सोपं उदाहरण, तुमच्याकडे टी व्ही आहे. किती लोकांकडे टी व्ही आहे? हात वरती करा. टी व्ही आहे. रिमोट कंट्रोलवाला टी व्ही किती लोकांकडे? रिमोट कंट्रोल आहे त्याला, असं सगळ्यांकडेच आहे. विचार करून बघा, तुमच्याकडे टी व्ही आहे रिमोट कंट्रोलवाला, पण रिमोट कंट्रोल कसं चालवायचं याचं ज्ञानच नाही आहे. तर असं नाही तुम्ही टी व्ही नाही बघू शकणार, पण कष्टदायक आहे, त्रासदायक आहे. म्हणजे काय? सारखं उठून जायला लागेल टी व्ही चालू बंद करायला. चॅनल चेंज करायचं असेल तर उठून जायला लागेल. तिथे पण बटन असतं टी व्हीवरती, त्याच्यातनं तुम्हाला बदलावं लागेल. पण विचार करून बघा, छोटंसं रिमोट कंट्रोल चालवण्याचं जर ज्ञान असेल तर तुमच्याकडे, तर काय कराल? आरामशीर बसून आपल्या चेअरवरती किंवा बेडवरती आणि तुम्ही टी व्हीचा आनंद घेऊ शकता. बरोबर? छोट्याशा रिमोट कंट्रोलचं ज्ञान जर तुमचं जीवन इतकं सोपं करू शकतं, तर विचार करून बघा, ज्याला जीवनाचंच पूर्ण ज्ञान झालंय, म्हणजे शिवजीच त्याच्यामध्ये बसलेले आहेत, तर त्याचं जीवन किती सोपं होईल. समजते? म्हणून शिवाची आराधना का? माझ्यामध्ये हे शिवराया, हे शिवतत्व माझ्यामध्ये प्रस्थापित व्हावं. म्हणजे माझ्यामध्ये ते पूर्ण ज्ञान, शुद्ध ज्ञान प्रस्थापित व्हावं, ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने माझं जीवन सोपं होणार आहे. पूजा. पूजा या शब्दाचा अर्थच इतका सुंदर आहे. पू म्हणजे पूर्णता आणि ज म्हणजे त्याच्यातून जे जन्माला येतं ते. म्हणजे खऱ्या अर्थाने पूजा काय आहे माहिती? तुम्ही इतकं पूर्ण झाले आणि त्याच्यामधनं जे जन्माला आलं त्याला पूजा म्हणतात. बऱ्याच वेळा आपण अपूर्णतेतून पूजा करतो. मी पण असंच करायचो. गुरुदेवांना भेटण्याच्या पूर्वी आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो, फळं फुलं घेऊन जातो, तिकडे ठेवतो, ईश्वराच्या चरणी डोकं टेकवतो आणि मग काय करतो? एक लिस्ट पाठवतो देवाला, बदल्यात हे कर. मग एकदा गुरुदेव गमतीने म्हणाले, अरे मग पूजा कुठे होतीये? हे तर अपूर्णतेतून करतोयस तू. मग पूजा खऱ्या अर्थाने काय? इतके पूर्ण झालो, इतके तृप्त झालो मधनं, आणि त्याच्यातनं जे पण काही करतो ती पूजा. मग बऱ्याच वेळा कधी लोक असं म्हणतात की अरे आम्हाला पूर्णता नाही जाणवत, तर मग कशी पूजा करायची? मग आपले ऋषीमुनी खूप हुशार होते. त्यांनी विचारलं, का बरं नाही जाणवत तुम्हाला पूर्णता? काय कारण आहे सांगा बरं. तर लोक म्हणाले की आमच्या मनामध्ये जर काही इच्छा आहेत किंवा
आमच्या मनामध्ये काही जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे पूर्णता नाही जाणवत. असं वाटतं तुम्हाला? एखादी इच्छा असली की त्यावेळी बघा पूर्णता नाही जाणवत, किंवा जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असला तर पूर्णता नाही जाणवत. अनुभव केला आहे? किती लोकांनी केला आहे? हात वरती करा. केला आहे ना? असं मन म्हणतं एकदा ही इच्छा पूर्ण झाली नाही मग झालं, माझं जीवन सफल आहे, म्हणतो की नाही आपण? म्हणजे इच्छा किंवा जीवनातला एखादा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे आपल्याला पूर्णता जाणवत नाही. मग आपले ऋषीमुनी म्हणाले, अरे त्यात काय मोठं आहे, इच्छा पूर्ण करून घ्या, पूर्णता येईल, मग पूजा करा. लोक म्हणाले, आम्ही पण तेच तर म्हणतोय, पण होत नाहीत ना, इच्छा पूर्ण होत नाहीत. तुम्ही तर म्हणताय पूर्ण करून घ्या मग पूजा होईल, पण इच्छा कशा पूर्ण करू? त्यावेळी आपल्या ऋषी मुलींना कदाचित सर्व लोकांवरती, मनुष्य जातीवरती करुणा आली आणि ते म्हणाले, ठीक आहे, आज तुम्हाला असं एक रहस्य सांगतो. ते रहस्य जर तुम्ही जीवनामध्ये उतरवलं तर कोणतीही इच्छा सहजतेने पूर्ण होईल. ओके, आता तुमच्यातल्या किती लोकांना ते रहस्य ऐकायचं आहे? हात वरती करा. इच्छा पूर्ण करण्याचं सिक्रेट जरा मला बघू द्या, कोणाकोणाचे हात वरती आहेत. ज्यांचे हात वरती नाही त्यांना नाही सांगणार, त्यांनी कानात बोटं घालायचे. नाही, सगळ्यांना सांगतो, नीट काळजीपूर्वक ऐका. जर हे रहस्य तुम्ही जीवनामध्ये उतरवलं तर तुमच्या इच्छा, प्रॉब्लेम जे काय आहेत ना, ते सहजतेने सॉल्व्ह होतील, इच्छा सहजतेने पूर्ण होतील. नीट सगळ्यांचे कान आहे तिकडे, मागच्यांचे पण सगळेजण ऐकतायत, नीट ऐका. आपल्या ऋषीमुनींनी काय सांगितलं? जर तुमच्या जीवनामध्ये काही इच्छा असतील आणि त्या तुम्हाला सहजतेने पूर्ण व्हाव्या असं जर वाटत असेल तर काय करा माहिती? तुम्ही त्या इच्छांना सोडून द्या. काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला तुमच्या जीवनातल्या इच्छा सहजतेने पूर्ण करायच्या असतील तर त्यांना पकडून नका ठेवू, सोडून द्या. सोडून दिल्याने इच्छा सहजतेने पूर्ण होतात. लोक म्हणाले, अरे असं कसं सोडून देऊ, आम्हाला तर एखादी गोष्ट पाहिजे, तुम्ही कसं म्हणताय सोडून द्या? तर ऋषीमुनी म्हणाले, समजा तुमच्याकडे एक खूप चांगल्या जातीचं बी आहे, आंब्याची कोय आहे, आंब्याचं बी आहे, ते तुम्ही जीवनभर पकडून ठेवा. काय होईल? खराब होईल, तुम्ही पण तणावात याल, वैतागून जाल. पण समजा तुम्ही ते सुंदर अतिशय चांगल्या क्वालिटीचं बी जर सृष्टीमध्ये सोडून दिलं तर काय होईल? रोप बनेल, वृक्ष बनेल, एका जागी कितीतरी आंब्याची फळं खाण्याचं भाग्य मिळेल. बरोबर? त्यांनी सांगितलं, तुमच्या इच्छा ज्या असतात ना, ते बी सारख्याच असतात. त्या बीला जर तुम्ही पकडून ठेवलं ना तर ते फक्त त्रासच देतात. त्याला काय करायला पाहिजे माहिती? ईश्वराच्या चरणी, सृष्टीमध्ये सोडून द्यायला पाहिजे. आणि हे जे सोडून देणं आहे ना, त्याला त्यांनी पूजेमध्ये सामील केलं. या सोडून देण्याला काय म्हणतात माहिती का तुम्हाला? यालाच म्हणतात पूजा सुरू करण्याच्या पूर्वी संकल्प सोडणं. आता कळलं तुम्हाला? तुम्ही घरी एखादी सत्यनारायणाची पूजा केली असेल, अजून कोणत्या पूजा केल्या असतील, त्याच्यामध्ये काय करतात? घरी जे पंडितजी येतात ते तुमच्या हातात फूल, अक्षता काहीतरी देतात, एक मंत्र म्हणतात, विष्णो विष्णो विष्णोराज्ञेया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणा द्वितीय परार्धे श्रीहरे श्वेतवरा कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भरतखंडे भारतवर्षे. एक मंत्र म्हणतात आणि सगळं झाल्यानंतर काय म्हणतात? ओके, आता सोडा म्हणतात. तुम्ही कधी विचारलं, जे गुरुजी घरी येतात तुम्हाला पूजा सांगायला, का बरं सोडू? कारण आपल्या पूर्वजांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती होतं, जोपर्यंत आपण सोडणार नाही ना
तोपर्यंत मिळणार नाही. आज तुम्हाला रहस्य कळलं म्हणून संकल्प सोडला जातो, संकल्प पकडला जात नाही. आजपासून हे सदैव लक्षात ठेवा. ईश्वर चरणी, गुरु चरणी, सृष्टीच्या जवळ जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा भरभरून मिळतं, पकडून मिळत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी पूजेचे 4 प्रमुख अंग सांगितले. कोणते 4 अंग सांगितले? पहिलं अंग सांगितलं प्राणायाम. कोणती पण पूजा जेव्हा सुरू होते ना, तेव्हा तुम्ही पंडितजींना पण ऐकलं असेल म्हणताना, गुरुजी जे तुमच्याकडे सांगायला येतात त्यांना ऐकलं असेल, ते म्हणतात प्राणायाम करा. पण बऱ्याच वेळा लोक काय करतात, औपचारिकतेसाठी असं बोट लावतात नाकाला फक्त. पूजा खऱ्या अर्थाने कधी होईल? जेव्हा प्राणांवरती नियंत्रण येईल. प्राणायाम केल्याने काय होतं? प्राणांवरती नियंत्रण येतं, जीवन ऊर्जेवर नियंत्रण येतं आणि पूर्णतेचा अनुभव होतो. म्हणून आज जेव्हा आपण पूजा सुरू करू ना, काही वेळा करता नाडी शोधन प्राणायाम करूया. नाडी शोधन प्राणायाम माहिती आहे सगळ्यांना? नसेल माहिती तर 2 मिनिटात सांगतो. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा. मग डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा. मग पुन्हा उजवीकडनं श्वास आत, डावीकडनं बाहेर, डावीकडनं आत, उजवीकडनं बाहेर. असं एक 4 ते 5 मिनिटाकरता असं म्हणतात पूजेच्या सुरुवातीला प्राणायाम करायला पाहिजे. का? पूर्णता. पूजा म्हणजे काय? पूर्णता. पूर्णतेचा अनुभव घेण्याकरता प्राणायाम. दुसरं जे पूजेचं अंग आहे त्याला म्हणतात संकल्प सोडणं. जे लोक खास करून संकल्पासाठी इथे बसलेले असतील, त्यांच्या हातामध्ये पुष्प, अक्षत काहीतरी दिलं जाईल आणि मग जेव्हा पंडितजी सांगतील तेव्हा मनातल्या मनात तुम्हाला काही म्हणायला पण सांगितलं जाईल, ते पाठोपाठ म्हणून त्याच्यानंतर तुम्ही जे काही मनामधल्या इच्छा असतील, जे काय असेल ते तुम्हाला समर्पित करायचं आहे. दुसरं अंग पूजेचं संकल्प सोडणं. तिसरं जे अंग आहे पूजेचं, जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ते काय आहे माहिती? ध्यान. पूजेमध्ये तुम्ही बसले आणि ध्यानच नाही केलं ना, तर मी म्हणेन पूजाच नाही केली. कारण सगळ्यात महत्त्वाचं अंग ध्यान आहे. काही जण म्हणतील स्वामीजी आम्हाला तर ध्यान करताच येत नाही, मग काय करायचं आम्ही? काळजी करू नका. इकडे जो मंत्रांचा उच्चारण होतो त्याला म्हणतात नमकम चमकम. 11 अध्याय आहेत शिवाच्या साठीचे. ते फक्त तुम्ही डोळे बंद करून ऐकत जा, ऐकत जा, ऐकत जा आणि तुम्हाला जाणवेल की ध्यान लागलं. करायची गरज नाही पडली, ध्यान लागलं. तिसरं अंग ध्यान. काही वेळाने सुरुवातीला थोडेसे जे काही आहेत रिच्युअल्स ते मी करीन आणि त्याच्यानंतर मी पण डोळे बंद करूनच बसणार आहे. तुमच्यासाठी, तुम्हाला ध्यान चांगलं करायला मिळावं म्हणून हा सगळा खटाटोप की आम्ही इथे बसून काहीतरी करतोय. बऱ्याच वेळा काय आहे, कर्म करण्यामध्ये आपल्याला खूप उत्सुकता असते. अरे मला काहीतरी करायचंय, काहीतरी करायचंय. पण असं गमतीत म्हणतात काही नाही केले की ईश्वर भेटतात. काही नाही केले की म्हणजे काय, ते कर्माच्या विपरीत नाहीये. काही नाही करणं म्हणजे ध्यान करणं, विश्राम करणं. ईश्वर, गुरु आणि आत्मतत्व एकच आहे, फक्त त्याचे 3 वेगळे वेगळे नावं आहेत. तो मंत्र तुम्ही ऐकला असेल, ईश्वरो गुरु आत्मेती मूर्ती भेद विभागिनी व्योमवत व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. ईश्वर, गुरु आणि आत्मतत्व एकच आहे. तुम्ही गुरुच्या जवळ गेले
म्हणजेच ईश्वराच्या जवळ गेले. तुम्ही ईश्वराच्या जवळ गेले म्हणजेच गुरुच्या जवळ गेले. तुम्ही स्वतःच्या जवळ गेले ना म्हणजेच तुम्ही ईश्वराच्या आणि गुरुच्या जवळ गेले. म्हणून पूजेमध्ये ध्यानाला सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलंय. डोळे बंद करून ध्यानामध्ये डुबून जाऊया. मंत्र स्नान म्हणतात. शॉवर आहे तुमच्या घरी, शॉवर घरी असेल ना एखाद्याच्या, शॉवर चालू केला की तुम्ही काय करता, तुम्हाला काही करायलाच लागत नाही, फक्त त्याच्या खालती जाऊन उभं राहायला लागतं किंवा बसायला लागतं, पाणी पडत राहतं. हे मंत्र स्नान आहे. इथे डोळे मिटून असं समजा की जसं काही तो शॉवर मंत्राचा तुमच्यावरती होत आहे, बस डुबून जा. आणि चौथं अंग सत्संग. आज आपण खूप भाग्यशाली आहोत, महाराजजी पण इथे आहेत आणि आपली रुद्राभिषेक झाल्यानंतर त्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला ज्ञानाचे सुंदर रसपान करण्याचा योग येणार आहे. तर सत्संग, चौथं अंग सत्संग. सत्याची संगत करणं, जे आहे ते वाटणं, शेअर करणं. स्वतःपुरता मर्यादित ठेवलं ना गडबड होते, वाटलं की ते वाढतं. म्हणून जी सत्याची संग आहे. थोडंसं भजन कीर्तन करूया. मग चौथं अंग पूजेनंतरचं जेव्हा आपण थोडं आरती वगैरे करू तेव्हा ते बघण्यासारखं पण असतं आणि बरोबरीने सत्संगामध्ये आपण सामील पण होणार. तर आजपासनं पूजेचे हे 4 अंग लक्षात ठेवाल तुम्ही. कोणकोणते 4 अंग? पहिलं काय सांगितलं होतं? प्राणायाम करा काही वेळ तरी. दुसरं अंग काय सांगितलं? इच्छांना सोडून बसा, त्याला म्हणतात संकल्प सोडणं. तिसरं अंग काय? ध्यानामध्ये डुबून जा. आणि चौथं अंग काय? सत्संग, सत्याची संगत आणि ते वाटणं, जे सेलिब्रेशन आहे. उत्सव असतो सत्संग. उत्सवात काय करतो आपण? वाटतो. आपल्यामधलं प्रेम, भक्ती, आनंद हे वाटायचं असतं. त्यालाच खऱ्या अर्थाने सत्संग म्हणतात. ठीक आहे. तर पुढचा एक साधारणतः 40-50 मिनटं खूप सुंदर काहीतरी आपण चॅन्टिंग ऐकणार आहे. तयार सगळेजण? थोडंसं ध्यानामध्ये डुबायला. तर आरामशीर बसा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूजेमध्ये जेव्हा बसतात तेव्हा चेहऱ्यावरती एक मोठं स्मित हास्य पाहिजे. शंकराला बिलकुल आवडत नाही दुःखी होऊन बसलेलं, त्यांना बिलकुल आवडत नाही. जिथे ज्ञान आहे तिथे दुःख असूच शकत नाही. म्हणून असं म्हणतात सगळ्यात मोठा चढावा, आपण म्हणतो ना मला ईश्वराला हे चढवायचंय, सगळ्यात मोठा चढावा काय माहिती? तुमचं स्मित हास्य, तुमची प्रसन्नता. बघा तुमच्या घरामध्ये छोटी मुलं असतात, ती जर हसत नाहीत, खेळत नाहीत, नाचत नाहीत तर तुम्हाला चांगलं वाटेल का? नाही वाटणार ना. तुम्ही काय म्हणाल? अरे सगळं काही तर दिलं तरी पण खुश नाही आहेत, असंच म्हणाल ना तुम्ही. मग विचार करून बघा त्याला काय वाटत असेल. तो पण आपल्याकडे बघून हेच म्हणत असेल कदाचित, सगळं तर दिलं तरीसुद्धा स्मित हास्य नाही चेहऱ्यावरती, प्रसन्नता नाही जीवनामध्ये, काय प्रॉब्लेम आहे की नाही? म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय? स्मित हास्य चेहऱ्यावरती ठेवत, ब्युटिफुल स्माईल चेहऱ्यावरती ठेवत मग आपण पूजा करणार. तयार सगळेजण? आजूबाजूच्यांकडे बघून घ्या स्मित हास्य करतायत का नाही, नाही तर जरा गुदगुली करा त्यांना, म्हणजे प्रसन्न होतील आणि मग खऱ्या अर्थाने पूजा सुरू होईल. ठीक आहे, सुरू करूया मग. जी है. ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.
नादशब्दमयीं घण्टां सर्वविघ्नोपहारिणीं पूजयेदस्त्रमन्त्रेण देवस्य प्रीतिकारणात् आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् आदौ घण्टारवं नित्यं देवताभानलाञ्छनम् अथ भूशुद्धिः विष्णुशक्तिसमुत्पन्ने शङ्खवर्णे महीतले अनेकरत्नसम्पन्ने भूमिदेवि नमोऽस्तु ते पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनं तीक्ष्णदौष्ट्रमहाकाय कल्पान्तदहनोपमा भैरवाय नमस्तुभ्यम् अनुज्ञां दातुमर्हसि सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्नराजो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सर्वकार्येषु विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते गिरियुगं स्मरामि ओम श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नमः ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः ओम श्री वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः ओम श्री सीतारामाभ्यां नमः ओम श्री शचि पुरंदराभ्यां नमः ओम श्री अरुन्धती वसिष्ठाभ्यां नमः ओम दुर्गायै नमः ओम गणपतये नमः ओम क्षेत्रपालाय नमः ओम वास्तुपुरुषाय नमः ओम मातृभ्यो नमः ओम पितृभ्यो नमः ओम गुरुभ्यो नमः ओम आचार्येभ्यो नमः ओम इष्टदेवताभ्यो नमः ओम कुलदेवताभ्यो नमः ओम ग्रामादिदेवताभ्यो नमः ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ओम सर्वाभ्यो देवताभ्यो नमः ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः ओम श्रीमद्भगवद्बोधायन आचार्येभ्यो नमः प्रारंभकालसुमुहूर्तमस्तु अतद्विराजम्य प्राणानायम्य सगळ्यांनी प्राणायाम करा. विष्णुः विष्णुराधया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्धे श्रीहरेः श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भरतखण्डे भारतवर्षे महामेरोः शुभदक्षिणे पार्श्वे श्रीमद्गोदावर्याः नदीतीरे बौद्धावतारे त्र्यम्बकक्षेत्रे सह्यपर्वते रहतानगर्याम् अस्मिन् वर्तमानकालव्यावहारिके प्रभवादिषष्टिसंवत्सराणां मध्ये श्रीविश्वावासु संवत्सरस्य दक्षिणायने वर्षा ऋतौ श्रावणमासे शुक्ले पक्षे अद्यां चतुर्थी अद्यां शुभतिथौ वासरः वासरस्तु इन्दुवासरयुक्तायाम् एवं गुणविशेषणविशिष्टायां पुण्यायां पुण्यकाले महापुण्यशुभतिथौ श्रीवेदविज्ञानमहाविद्यापीठे विराजमानानां श्री श्री गुरूणां तथा आगामितानां सर्वेषां भक्तमहाजनानां जे लोक संकल्पासाठी बसले असतील त्यांनी आपल्या हातामध्ये अक्षत फूल जे काही असेल ते घेऊन बसायचं आहे. नसेल तरी जस्ट ऐका इथे जे काही सांगतायत त्याच्याबद्दल
हां, फूल आणि अक्षत जर असेल तर ते आपल्या डाव्या हातामध्ये घेऊन उजवा हात त्याच्यावरती बंद करून आपल्या उजव्या मांडीवरती ठेवायचं आहे. जे लोक संकल्पासाठी बसलेत त्यांनी. आणि बाकीचे लोक हरकत नाही, त्यांच्याकडे जरी नसतील ते पंडितजी जे काय म्हणतील त्यांनी ते त्याच्या पाठोपाठ म्हणायचं आहे. सगळ्यांनी आपलं नाव, राशी, गोत्र, नक्षत्र जे पण तुम्हाला आठवत असेल ते आठवा, तुमची इच्छा आठवा आणि नंतर आमच्या मागे रिपीट करा. गोत्र जर माहिती नसेल तर शिवगोत्र म्हणू शकता तुम्ही. म्हणा. क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य विजय विजय वीर्य वीर्य आयुष्य आयुष्य आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम अभिवृद्ध्यर्थम देशविदेशेषु देशविदेशेषु सनातन धर्म प्रचारकार्येषु प्रचारकार्येषु यशोलाभप्राप्त्यर्थं यशोलाभप्राप्त्यर्थं अलक्ष्मी निवारणार्थं अलक्ष्मी निवारणार्थं अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी स्थैर्यता सिद्ध्यर्थं स्थैर्यता सिद्ध्यर्थं ये ग्रहाः अरिष्टस्थानस्थिताः तेषां ग्रहाणां शुभ एकादश स्थानबलावाप्त्यर्थं श्री सूर्यगणपत्यम्बिका विष्णुदेवता प्रीत्यर्थं पंचामृताभिषेक रुद्राभिषेक सहित यावच्छक्ति ध्यान आवाहन आदि षोडशोपचार पूजाराधनं च करिष्ये. तन्निर्विघ्नता सिद्ध्यर्थं श्री महागणपति प्रार्थनं च करिष्ये. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः शृण्वन्नोतिभिस्सीदसादनम् वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अथ कलशार्चनम्. तुमच्याकडे कोणीतरी येईल, दिलेलं अक्षत फूल तुम्ही ते तुमचा संकल्प म्हणून त्या टोपलीमध्ये सोडायचं आहे. तर जे पण स्वयंसेवक आहेत त्यांनी ते जमा करा, संकल्प ज्यांचा आहे त्यांच्याकडे. अथ कलशार्चनम्. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षोदसागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यतर्वणः अंगैश्च सहिता सर्वे कलशान्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिकरी तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः सर्वे समुद्रसरितस्तीर्थानि जलदाननाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. व्यापकमण्डलाय नमः. ओम वं वह्निमण्डलाय धर्मप्रदशकलात्मने नमः. ओम अं अर्कमण्डलाय अर्थप्रदद्वादशकलात्मने नमः. प्रणवेन ओम इति जलमापूर्य ओम सोममण्डलाय कामप्रदषोडशकलात्मने नमः. चक्रमुद्रया संरक्ष सुरभिमुद्रया अमृतीकृत्य तारकमुद्रया निर्वशीकृत्य शङ्खमुद्रां प्रदर्श. ओम पं पाञ्चजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात्. शङ्खतीर्थं कलशदके किञ्चिन्निक्षिप्य पूजोपकरणं सम्प्रोक्ष्य देवस्य मूर्तिर्त्रिप्रोक्ष आत्मानं प्रोक्ष. शङ्खमध्ये स्थितं तोयं भ्रामितं केशवोपरि अङ्गलग्नं मनुष्याणां ब्रह्महत्यायुतं दहेत्.
पुनः शङ्खे जलं पूरयित्वा देवस्य दक्षिणदिग्भागे स्थापयेत् इति शङ्खार्चनम् अथ आत्मार्चनम् यो वेदादौ स्वरप्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः तस्याः शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्म स शिवः स हरिः सेन्द्रस्सोऽक्षरः परमस्वराट् ओम अतलाय नमः, ओम वितलाय नमः, ओम सुतलाय नमः, ओम तलातलाय नमः, ओम रसातलाय नमः, ओम महातलाय नमः, ओम पातालाय नमः, ओम भूर्लोकाय नमः, ओम भुवर्लोकाय नमः, ओम स्वर्लोकाय नमः, ओम महर्लोकाय नमः, ओम जनोलोकाय नमः, ओम तपोलोकाय नमः, ओम सत्यलोकाय नमः, ओम चतुर्दश भुवनाधीश्वराय नमः, ओम उत्तरतः चण्डेश्वराय नमः इति विसर्जयेत् इत्यात्मार्चनम् अथ मण्डपार्चनम् ओम यक्षेभ्यो नमः, ओम रक्षेभ्यो नमः, ओम अप्सरेभ्यो नमः, ओम गन्धर्वेभ्यो नमः, ओम किन्नरेभ्यो नमः, ओम गोभ्यो नमः, ओम देवमातृभ्यो नमः, ओम मण्डपाधिदेवताभ्यो नमः जलगन्धाद्युपचारपूजां समर्पयामि अथ द्वारपालपूजां करिष्ये ओम पूर्वद्वारे द्वारश्रियै नमः, धात्रे नमः, विधात्रे नमः, ओम दक्षिणद्वारे द्वारश्रियै नमः, चण्डाय नमः, प्रचण्डाय नमः, ओम पश्चिमद्वारे द्वारश्रियै नमः, जयाय नमः, विजयाय नमः, ओम उत्तरद्वारे द्वारश्रियै नमः, शङ्खनिधये नमः, पुष्पनिधये नमः द्वारपालपूजां समर्पयामि आवाहनम् ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात् श्री सूर्याय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् श्रीमन्महागणपतये नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् श्री दुर्गायै नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् श्री सांब सदाशिवाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् श्रीमन्महाविष्णवे नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहित श्री सूर्य गणपत्यम्बिका विष्णुदेवताभ्यो नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि रत्नसिंहासनं समर्पयामि पादारविन्दयोः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि मुखारविन्दयोः आचमनीयं समर्पयामि ओम क्षीरे सोमाय नमः सोमम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम दध्ने वायवे नमः वायुम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम घृते रवये नमः रविम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम अदनि विश्वेभ्यो देवेभ्यो नमः विश्वान् देवान् आवाहयामि स्थापयामि पूजयामि ओम शर्करायां सवित्रे नमः सवितारम् आवाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहित पंचद्रव्यदेवताभ्यो नमः जलगन्धाद्युपचारपूजां समर्पयामि आदौ मलापकर्षणस्नानं करिष्ये ओम आपोहिष्ठामयो भुवस्तान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे यो वशिवतमो रसस्तस्य भाजयते हनः उषतीरिव मातरः तस्मारङ्गमामो यस्य क्षयाय जन्मथ आपो जनयथा जनः मलापकर्षणस्नानं समर्पयामि
अथ क्षीरेण स्नापयिष्ये ॐ आप्यायस्व समेतु ते विश्वतः सोमवृष्णियम् भवावाजस्य सङ्गते क्षीरस्नानं समर्पयामि क्षीरस्नानानन्तरं शुद्धोदकेन स्नापयिष्ये ॐ सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनाति भवे भवस्वमां भवोद्भवाय नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि दध्ना स्नापयिष्ये ॐ दधिक्रावण्ण अकारिशं जिष्णोरशवस्य वाजिनः सुरभिनो मुखाकरत्प्रण आयुगुंशितारिषत दधिस्नानं समर्पयामि दधिस्नानानन्तरं शुद्धोदकेन स्नापयिष्ये ॐ वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि घृतेन स्नापयिष्ये ॐ शुक्रमसि ज्योतिरसि तेजोसि देवो वत्सवितोत्पुनात्वच्छिद्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः घृतस्नानं समर्पयामि घृतस्नानानन्तरं शुद्धोदकेन स्नापयिष्ये ॐ अघोरेभ्यो घोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः शुद्धोदकस्नानं समर्पयामि मधुना स्नापयिष्ये ॐ मधुवातारितायते मधुक्षरन्ति सिन्धवः माध्वीर्नः सन्तोषधीः मधुनक्तमुतोषसि मधुमत्पार्थिवगुं रजः मधुद्यौरस्तु नः पिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमाहुम् अस्तु सूर्यः माध्वीर्गावो भवन्तु नः मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानानन्तरं शुद्धोदकेन स्नापयिष्ये ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् शुद्धोदकस्नानं समर्पयामि शर्करया स्नापयिष्ये ॐ स्वादुपवस्वदिव्याय जन्मने स्वातिरिन्द्राय सुहवीर्ध्वनाम्ने स्वादुर्मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमां ददाभ्यः शर्करास्नानं समर्पयामि शर्करास्नानानन्तरं शुद्धोदकेन स्नापयिष्ये ॐ ईशानः सर्वविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोऽधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो शुद्धोदकस्नानं समर्पयामि क्षीरं दधिघृतं चैव मधुशर्करयान्वितं पञ्चामृतं गृहाणेदं जगन्नाथ नमोऽस्तु ते पञ्चामृताभिषेकस्नानं समर्पयामि अथ महाभिषेके विनियोगः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाशभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ॐ शान्तिः 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 ॐ लं नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां
ब्रह्माणि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारे स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्सुवरो गणादिपूर्वमुच्चार्यवर्णादिस्तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारः मध्यमरूपम् अनुस्वारशान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानं सगुंहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचरगायत्री छन्दः श्रीमहागणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशमङ्कुशधारिणं रथं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च दृष्टादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः एतदथर्वशीर्षं योधीते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वत्र सुखमेधते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायमधियानो दिवसकृतं पापं नाशयति सायमधियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो पापो पापो भवति सर्वत्राधीयानोपविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनाध्यय्यं काममधीते तं तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति सवाग्मी भवति चतुर्धा मनश्नं जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यम् ब्रह्माद्यावर्णं विद्यान् विवेकदाचनेति यो दूर्वान् कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यस्याज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्र भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते महाप्रत्यवायात् प्रमुच्यते स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवं वेद इत्युपनिषत् ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः 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 ॐ अस्य श्रीरुद्रस्य
प्रश्नस्य अनुष्टुप् छन्दस्य अघोर ऋषिः अमृतानुष्टुप् छन्दः श्रीसङ्कर्षणमूर्तिस्वरूपो योऽसावादित्यः स एष परमपुरुषस्य मृत्युञ्जय त्र्यम्बकरुद्रो देवता सकलस्य रुद्राध्यायस्य श्रीरुद्रो देवता एका गायत्री छन्दः तिस्रोऽनुष्टुभः तिस्रः पङ्क्तयः सप्तानुष्टुभो द्वे जगत्यो परमेष्टि ऋषिः जगति छन्दः अस्माकं सर्वेषां समस्तपापक्षयार्थे न्यासे विनियोगः ॐ अग्निहोत्रात्मने अङ्गुष्ठाभ्यां नमः वर्षपूर्णमासात्मने तर्जनीभ्यां नमः चातुर्मास्यात्मने मध्यमाभ्यां नमः निरूढपशुबन्धात्मने अनामिकाभ्यां नमः ज्योतिष्ठोमात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः सर्वकृत्वात्मने करतलकरपृष्ठाभ्यां नमः ॐ अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः दर्शपूर्णमासात्मने शिरसे स्वाहा चातुर्मास्यात्मने शिखायै वषट निरूढपशुबन्धात्मने कवचाय हुं ज्योतिष्ठोमात्मने नेत्रत्रयाय वोषट सर्वकृत्वात्मने अस्त्राय फट भूर्भुवस्सुरोऽग्निदिग्बन्धः ध्यानम् आपातालनभस्थलान्तपूर्णब्रह्माण्डमा विस्फुरत ज्योतिस्फाटिकलिङ्गमौलिविलसत्पूर्णेन्दुवान्तामृतैः अशोकाप्लुतमेकमीशमनिशं रुद्रानवाकाञ्चमन् ध्याये दीप्सितसिद्धये ध्रुवपदं विप्रो विषिञ्चे शिवम् ब्रह्माण्डव्याप्तदेहा भसितहिमरुचा भासमाना भुजङ्गैः कण्ठे कालाकपर्दा कलितशशिकला षण्डकोदण्डहस्ताः त्र्यक्षा रुद्राक्षमाला प्रकटितविभवा शाम्भवा मूर्तिभेदा रुद्रा श्रीरुद्रसूक्तप्रकटितविभवा न प्रयच्छन्तु सौख्यम् कैलासशिखरे रम्ये शङ्करस्य शिवालये देवतास्तत्र मोदन्ति तन्मे मनः शिवसङ्कल्पमस्तु शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धं पूर्णं चिदानन्दं सदा शिवमहं भजे ॐ शञ्च मे मयश्च मे प्रियञ्च मे नुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रञ्च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणञ्च मे यन्ता च मे धरता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वञ्च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रञ्च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरञ्च मे लयश्च मरुतञ्च मे मृतञ्च मे यक्ष्मञ्च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वञ्च मे नमित्रञ्च मे भयञ्च मे सुगञ्च मे शयनञ्च मे सूषा च मे सुदिनञ्च मे ॐ इडादेवभूर्मनर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्था मदानि शगुंसि जद्विश्वे देवा सूक्तवाच पृथिवीमातर्मामाहि गुंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीन् देवेभ्यो वाचमुद्यासगुं शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तम्बा देवा वदन्तु शोभायै पितरो न वदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमो भगवते रुद्राय ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः यादृशु शिवतमा शिवं बभूव ते धनुः शिवा शरव्यायात पतयानो रुद्रमृडया या ते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तनुभाषन्तमया गिरिशन्ताभिचाकशी या विशङ्गिरिशन्तहस्ते विपर्शस्तवे शिवाङ्गिरित्रतां कुर्माहि गुंसि पुरुषं जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगुं सुमना असत अध्यवोचरति भक्ता प्रथमो दैव्यो विशक अहीगुश्च सर्वान् जम्भयन् सर्वाश्रयादु धान्यः असौ यस्ताम्रो
वरुण उत बभ्रुस्सु मङ्गलः ये चेमागुं रुद्रा अभितो दिक्षुश्रिता सहस्रशो वैशाखं हेडीमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उदैनन् गोपा अदृशन्नदृशन्नदहार्यः उदैनं विश्वाभूतानि सदृष्टो मृडयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो ये अस्य सत्त्वानो हन्तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्त्वमुभयोराग्नियोर्जां याचते हस्तनिशवः पराता भगवो वप अवतत्यधनुस्वगं सहस्राक्षते शुधे निशीर्षल्यानां मुखाशिवो नः सुमना भव विध्यन्धनः कवर्दिनो विशल्यो बाणवागुम् उत अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः या ते हेतिर्मेढुष्टमहस्ते बभूव ते धनुः तयास्मान् विश्वतस्मयक्ष्मया परिभुज नमस्ते अस्त्वायुधाय नातताय धृष्णवे उभाभ्यामुत ते नमो बाहुभ्यां तव धन्वने परिहे धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः अथो य इषधिस्तवारे अस्मन्निधेहितं श्रीशम्भवे नमः नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्पिञ्जराय त्रिशीमते पथीनां पतये नमो नमो बभ्लषाय विव्याधिने नानां नमो 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 हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमः भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्राय तताविने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणां पतये नमो नमः मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमः भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नमः उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नमः कृत्स्नभीताय धावते सत्त्वनां पतये नमः नमः सहमानाय व्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे सेनानां पतये नमो नमः निषङ्गिणे तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते सायूनां पतये नमो नमः निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः स्त्रिकाविभ्यो जिगागुंसद्भ्यो मुष्णतां पतये नमो नमः सिमद्भ्यो नक्तञ्चरद्भ्यः प्रगृन्दानां पतये नमो नमः उष्णेषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नमः इषुमद्भ्यो धन्वादिभ्यश्च वो नमो नमः आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नमः आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नमः आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः नमः व्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नमः उगणाभ्यस्त्रगुंहतेभ्यश्च वो नमो नमः कृत्सेभ्यो कृत्सपतिभ्यश्च वो नमो नमः व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमः गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमः विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यः
क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रिभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमः श्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च चिविष्टाय च नमो मेढुष्टमाय चेषुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीय च नमो वृद्धाय च समृद्ध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शीभ्याय च नमः ऊर्म्याय च वस्वन्याय च नमः स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च पगल्भाय च नमो जघन्याय च बुद्नियाय च नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः उर्वर्याय च खल्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमो न्याय च कक्ष्याय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय च शुरथाय च नमः शूराय चावभिन्दते च नमो वर्मिणे च वरुथिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दण्डभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमस्तीक्ष्णे शवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च गीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः ईध्रियाय च तप्याय च नमो वाष्ट्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च ऋणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयो भवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आचार्याय च लाड्याय च नमः शक्ष्याय च भेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च नमः हिरण्याय च प्रपथ्याय च नमः किगुंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदयाय च निवेश्याय च नमः पागुंसव्याय च रजस्याय च नमः शुष्काय च हरित्याय च नमो लोभ
ओप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आखिदते च प्रखिदते च नमो वक्किरिकेभ्यो देवानागुं हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नमः आमीवत्केभ्यः द्रापे अन्धसत्पदे दरिद्रन्नीललोहिता येषां पुरुषाणामेषां पशूनां मा भेरमारोमो येषां किञ्चनाममत या ते रुद्रशिवा तनु शिवा विश्वाह भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागुं रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिं यथा नश्यमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृडानो रुद्रोतनो मयस्कृधि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छञ्चयोश्च मनराय जे पिता तदश्चामतवरुद्रप्रणीतो मानो महान्तमुतमानो अर्भकं मान औक्षन्तमुतमान औक्षिदम् मानो बधीः पितरं मोतमातरं प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोकेतनये मान आयुषिमानो गोषुमानो अश्वेषुरीरिषः वीरान् मानो रुद्रभामितो बधीर्हविष्मन्तो नमसा विधेमते आराते गोघ्न उत पूरुषग्ने क्षयद्वीराय नमस्मेते अस्तु रक्षा च नो अरिचैव ब्रूयदा च नः शर्म यच्छद्विवर्रः सुहिश्रुतं गर्तसदैवानं मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् मृडाचरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निवपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तपरिवेशस्य दुर्मतिरकायोः अवस्थिरा भगवद्भस्तनुष्वमेध्वस्तोकायतनयाय मृडया मेढुष्टमशिवतमशिवो नः सुमना भव परमेक्षायुधन्निधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि विकीर्तविलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगुं हेतयोऽन्यमस्मन्निभवन्तु ता सहस्राणि सहस्रधा बाहुस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृते सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्यां तेषागुं सहस्रयो जने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवा शितिकण्ठा शर्वा अधः क्षमाचरा नीलग्रीवा शितिकण्ठा दिवगुं रुद्रा उपश्रिता ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासक्तपर्दिनः ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथापतिरक्षय ऐलभृदाय व्यधा ये तीर्थानि प्रचरन्ति सृगावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागुंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागुं सहस्रयो जने वधन्मानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यायेऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते न मृडयन्तु ते यन्विष्मायक्षणो द्वेष्टितं भोजं भेददामि त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्
यो रुद्रो अग्नौ यो अप्सुय ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु तमुष्टुर्यश्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहे सोमनसाय रुद्रन्नमोभिर्देवमसुरन्दुवस्य अयं मे हस्तो भगवान् अयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजोऽयं शिवाभिवर्षणः ये ते सहस्रमयुतं पाशा मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसिरुद्रो मा विशान्तकः तेनान्येनाप्यायस्व सदा शिवो अग्नविष्णो सजोष सेमा वर्धन्तु वाङ्गिरः द्युम्नेर्वाजेभिरागतं वाजश्च मे प्रसवश्च मे प्रेदिश्च मे प्रसिद्धिश्च मे हीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तञ्च माधीतञ्च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रञ्च मे दक्षश्च मे बलञ्च मोजश्च मे सहश्च आयुश्च मे जरा च आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मे अङ्गानि च मे स्थानि च मे परोगंश च मे शरीराणि च मे ज्येष्ठञ्च माधिपत्यञ्च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वरिष्मा च मे द्राघुया च मे वृद्धञ्च मे वृद्धिश्च मे सत्यञ्च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनञ्च मे वशश्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे ख्यातञ्च मे जनिष्यमाणञ्च मे सूक्तञ्च मे सुकृतञ्च मे वित्तञ्च मे वेद्यञ्च मे भूतञ्च मे भविष्यच्च मे सुगञ्च मे सुपतञ्च मरुद्धञ्च मरुद्धिश्च मे क्लृप्तञ्च मे क्लृप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे शञ्च मे मयश्च मे प्रियञ्च मे कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रञ्च मे श्रेयश्च मे वत्सश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणञ्च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वञ्च मे महश्च मे समृच्च मे ज्ञात्रञ्च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरञ्च मे लयश्च मृतञ्च मे मृतञ्च मे यक्ष्मञ्च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वञ्च मे मित्रञ्च मे भयञ्च मे सुगञ्च मे शयनञ्च मे सूषा च मे सुदिनञ्च मे ऊर्च मे सोहृदा च मे पयश्च मे रसश्च मे घृतञ्च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रञ्च मोद्भिद्यञ्च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टञ्च मे पुष्टिश्च मे विभुच मे प्रभुच मे बहुच मे भूयश्च मे पूर्णञ्च मे पूर्णतरञ्च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नञ्च मे क्षुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे उद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियङ्गवश्च मे नवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यञ्च मे यश्च मे सीसञ्च मे त्रपुश्च मे श्यामञ्च मे लोहञ्च मे ग्निश्च आपश्च मे वीरुदश्च मोषधयश्च मे कृष्टपच्यञ्च मे कृष्टपच्यञ्च मे ग्राम्याश्च मे पशवहारण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तञ्च मे वित्तिश्च मे भूतञ्च मे भूतिश्च मे वसु मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे रथश्च मे एवश्च मे इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे भूषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे
मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनो च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मे अन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे अगुंसुश्च मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मे अधिपतिश्च म उपागुंसुश्च मेऽन्तर्यामश्च म इन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च म आश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च म आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मृतग्रहाश्च मे तिग्राह्याश्च म इन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे बृहस्पतिश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हार्योजनश्च मे इद्भश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णियाश्च मे स्रुचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे भूतभृच्च म आधवनीयश्च म आग्निध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचदाश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे घर्मश्च मे ऋकश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्योश्च मे शक्वरीरङ्गुलयदिशश्च मे यज्ञेन कल्पन्तामृक् च मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतश्च मे व्रतं च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्रवी च मे दित्यवाश्च मे दित्योहि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाश्च मे तुर्योहि च मे पष्टवाश्च मे पष्टौहि च म उक्षा च मे वशा च मे ऋषभश्च मे रेहश्च मे नड्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पताम पानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पतां श्रोत्रै यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञ यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च मे एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च मे एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रश्च मे षष्ठौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मे अष्टाविंशतिश्च मे सत्त्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मे अष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्च बीजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धाश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च इडा देवहोर्मनुर्यज्ञनिर्बृहस्पतिरुक्थामदानि शगुंसि जद्विश्वे देवा सूक्तवाच पृथिवीमातर्मामाहिगुंसेर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवर्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यासगुं शुश्रूषेण्या मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ओम शांति शांति शांति। ओम अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः। दर्शपूर्णमासात्मने शिरसे स्वाहा। चातुर्मास्यात्मने शिखायै वशटा। विरूढपशुबन्धात्मने कवचाय हुम्। ज्योतिष्ठोमात्मने नेत्रत्रयाय भौषटा। सर्वकृत्वात्मने अस्त्राय भटा। भूर्भुवस्वरो विधिर्विमोहः।
शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धं पूर्णं चिदानन्दं सदा शिवमहं भजे। ॐ जातवेदसे सुनवाम सोममराति यतो निदहाति वेदः स नः पर्षदति दुर्गाणि विश्वा नावेव सिन्धुन्दुरितात्यग्निः तामग्निवर्णान् तपसान् ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टां दुर्गां देवीं शरणमहं प्रपद्ये सुदर्शनसे नमः। अग्ने त्वं पारयानव्यो अस्मान् स्वस्ति विरति दुर्गाणि विश्वा पूष्य पृथ्वी बहुलान उर्वी भवादोकायतनयाय संयोः विश्वानि नो दुर्गः जातवेदस्सिन्धुन्ननावादुरितादिपर्षि अग्ने अत्रिवन्मनसा गृह्णानोऽस्माकं बोध्यविदातनूनां ऋतनादिगं जामानमुग्रमग्निगं हवेम परमात् सदस्तात् स नः पर्षदति दुर्गाणि विश्वा क्षामदेवो अधिदुरितात्यग्निः प्रत्नोषिकमीड्यो अध्वरेषु सनाच्च होता नव्यच्च सत्सि स्वाञ्जाग्ने तनुवं विप्रयस्वास्मभ्यं च सौभगमायजस्व गोभिर्जुष्टमयुजो निषिक्तन्तवेन्द्र विष्णोरनुसञ्जरेम नाकस्य पृष्ठमपि संवसानो वैष्णवी लोक इहमादयन्ताम् कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ॐ तच्छंयोरावृणीमहे गातुयज्ञाय गातुयज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं शन्नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शिवाय ॐ नमः 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 शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय झूठ जटा में गंगाधारी झूठ जटा में गंगाधारी त्रिशूलधारी डमरू बजावे त्रिशूलधारी डमरू बजावे डम 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 डमरू बजावे गूंज उठाओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय ओ बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय 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 हे बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय बोलो बोलो सब मिल बोलो ओम नमः शिवाय झूठ जटा में गंगाधारी झूठ जटा में गंगाधारी त्रिशूलधारी डमरू बजावे ओ डम 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 डमरू बजावे गूंज उठाओ नमः शिवाय गूंज उठाओ नमः शिवाय प्रेम से बोलो नमः शिवाय बोलो नमः शिवाय भाव से बोलो नमः शिवाय भाव से बोलो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय शिव ओम नमः शिवाय ओ जय जय शिव शंभो 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 जय जय शिव शंभो
शंकर शिव शंभो शिवराजा महेश्वरा जय शंकर शिव शंभो शिवराजा महेश्वरा जय शंकर शिव शंभो शिवराजा महेश्वरा जय शंकर शिव शंभो 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 जय शंकर शिव शंभो जय शंकर शिव शंभो 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 जय शंकर शिव शंभो 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 जय शंकर शिव शंभो जय जय 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 शिव शंभो नंदी भृंगी गणदेव मुनि सुजन यक्ष रक्ष सबनाचे 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 नंदी भृंगी गणदेव मुनि सुजन यक्ष रक्ष सबनाचे 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 नाचो नाचो नटराजा नाचो नाचो नटराजा नाचो नाचो नटराजा नाचो नाचो नटराजा अंबे गौरी सुत स्कंद हरि विनुत देव भूत सबनाचे 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 नाचो नाचो नटराजा नाचो नाचो नटराजा नाचो नाचो नटराजा नाचो नाचो नटराजा ओ नाचो नाचो नटराजा नाचो नाचो नटराजा नाचो नाचो नटराजा नाचो नाचो नटराजा जय जय शिव शंभो 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 हो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो हो जय जय शिव शंभो जय जय शिव शंभो अच्छा सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे नम पार्वती पतये हर हर महादेव डम 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 डमरू मारा पार्वतीपती कैलास मारा डम 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 डमरू मारा पार्वतीपती कैलास मारा डम 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 डमरू मारा पार्वतीपती कैलास वाला महादेवा शरण आलो तुला हो दर्शन तेरे मला 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 शंभो शंकरा देवाच देवा शंभो शंकरा देवाच देवा नंदीवर बसून डवलत आला नंदीवर बसून डवलत आला
दर्शन दे रे मला नंदीश्वरा गोंधळ घालू तुझा हो दर्शन दे रे मला नंदीश्वरा गोंधळ घालू तुझा हो दर्शन दे रे मला नंदीश्वरा गोंधळ घालू तुझा हो दर्शन दे रे मला भोळ शंकरा तुझाच लळा भोळ शंकरा तुझाच लळा विसरू लावतो संसार सारा भोळ शंकरा तुझाच लळा विसरू लावतो संसार सारा महादेवा जीव असा गुंतला हो दर्शन दे रे मला महादेवा जीव असा गुंतला हो दर्शन दे रे मला महादेवा जीव असा गुंतला हो दर्शन दे रे मला महादेवा जीव असा गुंतला हो दर्शन दे रे मला तुझ्या कपाळा भस्माचा निळा तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा तुझ्या हातामध्ये त्रिशूल भाळा तुझ्या गळ्यामध्ये सर्पांचा भाळा तुझ्या गळ्यामध्ये सर्पांचा काळाचा काळ तू महाकाळ हला हला ने कंठ हा निळा काळाचा काळ तू महाकाळ हला हला ने कंठ हा निळा गडगंठा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला नीलकंठा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला हो नीलकंठा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला नीलकंठा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला मट 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 घड 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 मट 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 अरे बम 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 डमरूचा नाद घुमू लागला नाच नाचुनी झालो या खुळा डमरूचा नाद घुमू लागला नाच नाचुनी झालो या खुळा नटराजा जीव असा गुंतला हो दर्शन दे रे मला नटराजा जीव असा गुंतला हो नटराजा जीव असा गुंतला हो दर्शन दे रे मला नटराजा जीव असा गुंतला हो दर्शन दे रे मला तुझा भयंकर तुझा शुभंकर तुझा भयंकर तुझा शुभंकर आत्मरूपी तुझा दिगंबर तुझा भयंकर तुझा शुभंकर आत्मरूपी तुझा दिगंबर महाराजा कृपा करी माझ्या बरी उतारून दे रे मला महाराजा महाराजा कृपा करी माझ्या बरी उतारून दे रे मला महाराजा महादेवा शरण आलो तुला हो दर्शन दे रे मला महादेवा शरण आलो तुला हो दर्शन दे रे मला हो नंदीश्वरा गोंधळ घालू तुझा हो दर्शन दे रे मला नंदीश्वरा गोंधळ घालू तुझा हो दर्शन दे रे मला हो महादेवा जीव सागून मला हो दर्शन दे रे मला महादेवा जीव सागून मला हो दर्शन दे रे मला हो नीलकंठा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला नीलकंठा उघड तिसरा डोळा हो दर्शन दे रे मला हो नटराजा जीव अनावर झाला हो दर्शन दे रे मला नटराजा जीव अनावर झाला हो दर्शन दे रे मला हो महाराजा कृपा करी माझ्या बरी हो तारुण दे रे मला महाराजा कृपा करी माझ्या बरी हो तारुण दे रे मला नीलकंठा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला नीलकंठा उघड तिसरा डोळा हो दर्शन दे रे मला नीलकंठा उघड तिसरा डोळा उघड तिसरा डोळा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला नमः पार्वती पतये हर हर महादेव सर्व भाविकांना विनंती आहे की आपल्या आपल्या जागेवर बसायचं आहे. रुद्रपूजेचा कार्यक्रम जरी संपला तरी लगेच
महापुराण कथा चालू होणार आहे. तरी सर्वांनी आपापल्या जागेवर स्थित व्हायचं आहे. कुणी उभं राहू नका. बाहेर उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण बऱ्याचशा खुर्च्या